प्रत्येक वेळेस देवाची पूजा करताना एक मनुष्य हमखास म्हणायचाच, काय रे परमेश्वरा, माझ्या आयुष्यात तू सुख लिहायचं विसरलासच का? सगळंच्या सगळं माझ्या आयुष्यात दुःख दुःख आणि फक्त दुःखच आहे. दुःखाशिवाय माझ्या आयुष्यात काही सुद्धा नाही. एक तरी सुख माझ्या आयुष्यात असं दे की ज्याच्यामुळे मी समाधानी होईन, आनंदी होईन. अशीच आर्त विनवणे तो सतत करत असे आणि नेहमीप्रमाणे त्या दिवशी सुद्धा आर्त साध त्यानं आपल्या परमेश्वराला घातली. आणि त्याच रात्री त्याच्या स्वप्नामध्ये प्रत्यक्ष परमेश्वर आले आणि त्यांनी विचारलं की नेमकं काय वाटतंय तुला, काय समस्या आहे तुझी? आणि त्यानं नेहमीप्रमाणेच सांगितलं की माझ्या अवतीभोवतीचे लोक मी पाहतो, माझे नातेवाईक पाहतो, माझ्या ऑफिसमधले पाहतो, सगळे लोक अगदी खूप छान सुखी आनंदी एकदम आरामात दिसतात, पण माझ्या आयुष्यामध्ये मात्र मला सतत दुःख दुःख आणि दुःखच दिसतं. हे दुःख माझं सगळं काढून घे आणि मला छान पैकी सुखी आयुष्य दे. देवाने सांगितलं एवढंच का? अरे माझ्यासाठी तर हे सगळं खूप सोपं आहे. मग परमेश्वर म्हणाला ठीक आहे, याच्यानंतर तुझ्या वाट्याला हे दुःख येणार नाही याची मी तुला हमी देतो. अरे वा, हा मनुष्य एकदम खुश झाला. तो म्हणाला वा, छानच गोष्ट आहे. पण लगेच त्याला अडवत परमेश्वरानं पुन्हा सांगितलं, त्यासाठी तुला एक काम करावं लागेल. आणि मग देव त्याला पुढे सांगू लागला, तुला जेवढे केवढे दुःख आहेत तुझ्या आयुष्यात असं वाटतं ना, ज्या ज्या दुःखांपासून तुझी सुटका झालीच पाहिजे असं तुला वाटतं, ते सगळे दुःख तू एका कागदावर लिही. त्या कागदाची एक गुंडाळी कर आणि बघ तुझ्या स्वप्नामध्येच तुला तो एक वटवृक्ष दिसतो आहे. त्या वटवृक्षाला जाऊन तू ही गुंडाळी लटकवून दे आणि त्या क्षणापासून तुझ्या आयुष्यातले हे सगळेच्या सगळे दुःख संपलेले असणार आहेत. वाव, ऐकूनच हा मनुष्य एकदम मोहरून गेला. आता आपल्याला सुखाचे दिवस येतील, आता मस्त आपण आनंदात जगू, आता इतरांसारखे आपणही खूप खुश असू, ऐश्वर्यात राहू, असं त्याला बरंच वाटायला लागलं. पण पुन्हा एकदा परमेश्वरानं त्याला कल्पनारंजनातून थांबवलं आणि सांगितलं, पण एक अट आहे. आता अट कुठली? पण तरी सुद्धा मनातल्या मनात हा समाधानी होता की परमेश्वरानं कोणतीही अट टाकली तरी सुद्धा आपण ती निश्चितपणानं पूर्ण करू, कारण आपल्या आयुष्यातले सगळे हे दुःख आता संपणार आहेत. आणि मग परमेश्वरानं सांगितलं की येताना तिथली दुसरी एखादी गुंडाळी तुला घेऊन यावी लागेल, कारण तो वटवृक्षच असा आहे ज्यांना जे जे काही दुःख झाले आहेत तिथे ते दुःख त्यांनी लटकवलेले असतात. म्हणून तुझ्या दुःखांची गुंडाळी जेव्हा तू तिथे लटकवशील तेव्हा दुसरी एखादी गुंडाळी तुला आणावी लागेल. आणि परमेश्वरानं ती अट सांगताच क्षणी हा एकदम थांबला. जस्ट त्याच्या आयुष्याचा पॉज झाल्यासारखा झाला आणि तो विचार करायला लागला, माझ्या आयुष्यात भरपूर दुःख आहेत हे अगदी खरं आहे. मी दुसऱ्या कुणाची तरी भेंडोळी आणली आणि त्याच्या आयुष्यामध्ये आपल्या अत्यंत जिवलग असणाऱ्या व्यक्तीचं निधनाचं दुःख असेल तर नको रे बाबा, ते दुःख तर मला बिलकुल नको. आपण दुसरी एखादी भेंडोळी घेतली आणि त्याच्यामध्ये खूप मोठा कोणता तरी आजार झालेला असेल, असं काही असेल तर, किंवा एखाद्यामध्ये ऍक्सिडेंट असू शकतो, एखाद्यामध्ये आपल्या जीवलगाचं प्रदीर्घ आजारानं निधन असं काहीही असू शकतं, किंवा अजून आपल्या आयुष्यातले जे दुःख आहेत त्याच्या व्यतिरिक्तही काही दुःख असू शकतील ना. त्यापेक्षा नको रे बाबा असं मनाशीच बडबडत असताना त्याला अचानक जाग आली आणि त्या स्वप्नाचा अर्थही त्याला कळाला. आपल्याला नेहमीच वाटतं आपल्यापेक्षा इतर जण सुखी आहेत, पण अर्थातच आपण जेव्हा इतरांसाठी इतरमध्ये येतो तेव्हा आपणही त्यांच्यासाठी सुखीच दिसतो की नाही. आपण अगदी रडका चेहरा घेऊन, त्रासलेला चेहरा घेऊन कुणाच्या समोर कधी जात असतो का? एखाद्या फंक्शनमध्ये गेल्यानंतर सगळे आपल्याला अत्यंत खुशीत समाधानात असणारे लोक दिसतात, पण त्यांनाही कोणतं ना कोणतं तरी दुःख असू शकतंच ना. पण फक्त चेहऱ्यावर ते आणलं जात नाही, तर त्याऐवजी त्या दुःखांशी सामना करण्याचं आपलं स्किल वाढवलं जातं. म्हणूनच या गृहस्थानं सुद्धा ठरवलं की आता दुःखांबद्दल आपण परमेश्वराला साथ घालायची नाही, तर ह्या दुःखांशी फाईट कसं करायचं हे आपण शिकायचं. तुम्ही सुद्धा शिकणार ना? थँक्यू.